नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन मी नेहमी म्हणत असतो की कॉन्स्टिपेशन आता ही एक जागतिक समस्या बनत चाललेली आहे. कारण बघा ना, म्हणजे अनेक लोक अशी आहेत की ज्यांचं रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होत नाही, किंवा पोट साफ झालं तरी पोट साफ झाले याचं समाधान मिळत नाही, असं वाटत नाही की पोट साफ झालेलं आहे. हे सुद्धा कॉन्स्टिपेशनचाच एक प्रकार आहे. किंवा मग 2-2, 3-3 दिवस अनेक रुग्ण असे आहेत, अनेक लोक असे आहेत की जे टॉयलेटलाच जात नाही, किंवा अनेक लोकांना टॉयलेटला खूप वेळ बसावं लागतं. बराच वेळ बसल्यानंतर कसं बसं पोट साफ होतं किंवा मलाचे खडे होतात. अशा प्रकारे अनेक समस्या आता वाढत चाललेल्या आहेत आणि या सगळ्या समस्यांचा समावेश आपण कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे याच्यामध्ये करू शकतो. आणि याला कारणही तशीच आहेत. आपलं बदलत चाललेलं रुटीन असेल किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा आता खूप बदललेल्या आहेत आणि त्याच्यातच जरी आपण चांगलं जरी खाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते तसं मिळेल, त्या शुद्ध स्वरूपात मिळेल याची काही खात्री नाही. आता हे पनीर किंवा मिठाया यांच्या ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यातून आपल्याला लक्षात आलेलंच असेल की आत्तापर्यंत आपण नेमकं काय खात आलेलो आहे. त्यामुळे ही समस्या खरंच खूप गंभीर आहे. परंतु आज आपण त्या कारणांचा विचार नाही करणार आहे. आज आपण विचार करणार आहे की जेव्हा कॉन्स्टिपेशन होतं आणि आपण एखादं औषध घेतो तर आपल्याला असं वाटतं की हे औषध आहे आणि हे कॉन्स्टिपेशन बरं करणार आहे. परंतु ह्या औषधाचे सुद्धा 4 प्रकार केलेले आहेत. आयुर्वेदाने हे 4 प्रकार स्पष्ट सांगितलेले आहेत. आता पोट साफ करणाऱ्या औषधाचे सुद्धा असे काही प्रकार असतात. हे बघून किंवा हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं, परंतु आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण आयुर्वेद हे शास्त्रच इतकं सूक्ष्म आहे किंवा इतकं डिटेल आहे आपल्या शरीराचा किंवा आपल्या ओव्हरऑल आरोग्याचा. त्याच्यामध्ये इतका बारीक विचार केलेला असतो की त्यांनी पोट साफ करणाऱ्या औषधांचे सुद्धा 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले. आणि हे जे वर्गीकरण केलेले हे त्याच्या कार्यानुसार केलेले. म्हणजे एखादं पोट साफ करणारं औषध जर तुम्ही घेताय तर ते नेमकं शरीरामध्ये जाऊन काय काम करतं, बेसिकली ते कसं काम करतं याच्यावरून हे 4 प्रकार झालेले आहेत. बघा, पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे अनुलोमन करणारी औषधं. अनुलोमन करणारी औषधं म्हणजे काय, तर अशी पोट साफ करणारी औषधं की जी तुमच्या अन्नाचं पचन करतात किंवा मलाचं सुद्धा पचन करतात. म्हणजे कॉन्स्टिपेशन कधी होतं, अन्न व्यवस्थित पचलेलं नाही आहे, इनडायजेशन झालेलं आहे, अशा वेळी आपल्याला कॉन्स्टिपेशन होत असतं. मग ही औषधं काय करतात, तर ही औषधं पोटात जातात आणि अन्न पचनाला सुद्धा मदत करतात, मलाच्या पचनाला मदत करतात आणि मग वायूला म्हणजे गॅसेस जे काही साचलेले त्यांना अधोमार्गाने जायला प्रवृत्त करतात. म्हणजे खालच्या मार्गाने त्यांना ढकलतात आणि मग आपलं पोट साफ होतं. अशा प्रकारे जर एखादं औषध काम करत असेल तर त्याला अनुलोमन औषध असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हरितकी म्हणजे हिरडा जो आहे हे अनुलोमन औषध आहे. हिरडा काय करतो, अन्नपचनही करतो, मलाचं सुद्धा पाचन करतो आणि जे काही गॅसेस वायू आहे त्याला खालच्या मार्गाने ढकलतो आणि मग आपलं पोट साफ होतं. तर याला म्हणतात अनुलोमन औषध. याच्यानंतर दुसरा जो प्रकार आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो म्हणजे स्रंसन औषध. स्रंसन औषध म्हणजे काय, तर आधीच्या औषधासारखं मलाचं किंवा अन्नाचं पचन करण्याच्या भानगडीत पडत नाही, किंवा अन्न पचलं आहे का नाही पचलं आहे किंवा मलाचं व्यवस्थित पचन झालेलं आहे का नाही याचा काहीही विचार न करता जे औषध डायरेक्टली या मलाला अधोमार्गाने न्यायला प्रवृत्त करतं किंवा म्हणजे खालच्या मार्गाने ढकलतं याला स्रंसन औषध असं म्हटलं जातं. आणि आता तिसरा जो प्रकार आहे हा तिसरा प्रकार याच्याही पुढचा आहे. बघा, जनरली असं होतं की पोट साफ करणारी ही जी वरची 2 औषधं आहेत म्हणजे अनुलोमन औषध असेल किंवा स्रंसन औषध असेल हे अनेकांवरती काम करतं. म्हणजे एकतर तुमचं अन्न पचवून ते खालच्या मार्गाने मल बाहेर काढला जातो किंवा न पचवताही तो खालच्या मार्गाने बाहेर काढला जातो. इथे अनुलोमन औषध किंवा स्रंसन औषधं काम करतात. परंतु असेही काही लोक आहेत किंवा असेही काही कॉन्स्टिपेशनचे रुग्ण आहेत की ज्यांच्यावर ह्या दोन्ही औषधांचा काहीच परिणाम होत नाही. त्यांना हे तिसऱ्या प्रकारचं औषध द्यावं लागतं. याचं नाव आहे भेदन. भेदन म्हणजे काय की इथे ही औषधं ते अन्न पचलंय की नाही पचलंय याचा काहीही विचार न करता तर काम करतातच. परंतु एवढंच नाही तर इथे आधीच्या 2 औषधांनी काम का केलेले नाही आहे, तर आधीच्या 2 औषधांनी काम याच्यासाठी केलेलं नाही की तुमच्या मलाचे आता खडे झालेले आहेत आणि हे मलाचे खडे हे कदाचित आधीच्या 2 औषधांनी जर नाही निघाले तर तिसऱ्या प्रकारचं पोट साफ करणारं औषध वापरावं लागतं ज्याचं नाव आहे भेदन. हे भेदन हे औषध काय करतं, तर आयुर्वेद असं सांगतं की हे भेदन औषध तुमचे जे मलाचे खडे आहेत, शब्द वापरलेले आहे पिंडितम मलही, म्हणजे काय, जे मलाचे पिंड झालेले आहेत, खडे झालेले आहेत यांना फोडण्याचं काम करतं.
हे झालं भेदन औषध. अनेकदा काही पेशंट्समध्ये जिथे मलाचे खडे झालेले आहेत, अनेक रुग्ण असं सांगतात की डॉक्टर पोट इतकं कॉन्स्टिपेशन होतं आहे, पोट एवढं साफ होत नाही आहे की अक्षरशः मलाचे खडे हाताने ओढून बाहेर काढावे लागतात. आता इथे ओढून जेव्हा मलाचे खडे बाहेर काढावे लागतात तिथे अनेकदा असं होतं की गुद भागाला, त्या त्वचेला तिथे इजा होते किंवा अशा प्रकारे मलाचे खडे काढणं हे खरं तर कॉन्स्टिपेशनचा खूप अत्युच्च प्रकारे असं म्हटलं तरी चालेल किंवा इथे प्रचंड रुक्षता आलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. इथे बेसिक चिकित्सा देताना तुम्हाला स्निग्धता द्यावी लागते, म्हणजे तूप खाणं असेल किंवा एरंड तेल वगैरे घेणं असेल, हे करावंच लागतं. परंतु जेव्हा हे खडे मलमार्गात अडकतात तेव्हा भेदन औषधसुद्धा वापरावं लागतं. ह्या मलाच्या खड्यांना फोडण्यासाठी काहीतरी वापरावं लागतं आणि म्हणूनच जो तिसरा प्रकार आहे पोट साफ करणाऱ्या औषधांचा तो आहे भेदन. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं, हे उदाहरण सगळ्यांच्या खरं तर परिचयाचं नाही, परंतु आयुर्वेदामध्ये हे औषध अनेकदा वापरलं जातं. कुटकी हे ते औषध आहे. हे असं डायरेक्ट बाजारामध्ये वगैरे मिळत नाही, परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांकडे कुटकी असलेली अनेक औषधं असतात, तर अशा वेळी ती वापरावी लागतात. तर याला हा जो तिसरा प्रकार आहे याला आयुर्वेदाने भेदन असं म्हटलेलं आहे. आणि आता जो चौथा प्रकार आहे याच्यामध्ये आयुर्वेदातली त्रिवृत्त वगैरे सारखी काही औषधं मोडतात. ही औषधं काय करतात, तर ही औषधं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औषधांसारखं इथे काही पचतंय का नाही पचतंय का याचा विचार करत नाही किंवा मलाचे खडेसुद्धा फोडत नाहीत. ही औषधं काय करतात, तर ही औषधं मलाला डायरेक्ट द्रवता आणतात. म्हणजे जो काही मल साचलेला आहे आणि तो जर पुढे ढकलला जात नाही आहे का, वायूचं कार्य बिघडलेलं आहे का, तर इथे मलाला डायरेक्ट द्रवता आणली जाते आणि एकदा मलाला द्रवता आली की मग जुलाब होतात. तर याला रेचन औषध असं म्हटलं जातं. तर हे होते पोट साफ करणाऱ्या औषधाचे 4 प्रकार जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. आता जर तुम्हालाही कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तुमचंही पोट साफ होत नसेल, तर तुम्ही घेत असलेलं औषध याच्यापैकी कुठल्या प्रकारात बसतंय हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हे लक्षात आलेलं नसेल तर तुम्ही कुठलं औषध घेताय हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण तुमचं औषध या 4 प्रकारांपैकी कुठल्या प्रकारात बसतंय हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. बाकी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कॉन्स्टिपेशन हा त्रास जरी साधा वाटत असला की काय नाही पोट साफ होत नाहीये ना, मग काय कुठलं तरी पोट साफ करण्याचं औषध घ्यायचं, असं कधीच नसतं. पोट साफ होत नाही याचा कारणाचा विचार करून आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला अनुलोमन औषध द्यायचं आहे, स्रंसन औषध द्यायचं आहे, रेचन औषध द्यायचं आहे की भेदन औषध द्यायचं आहे याचा विचार करत असतात. याच्यामध्ये तुमची प्रकृती, तुमचं रुटीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा पूर्ण डिटेल केस हिस्ट्री घेतली जाते आणि मग तिथे औषध सिलेक्ट केलं जातं. त्यामुळे चला आता कॉन्स्टिपेशन होतंय, पोट साफ होत नाहीये, तर मग आमक्याने ते औषध घेतलं, त्याचं पोट साफ होतंय, मग आपणही तेच औषध घेऊया असं करायचं नसतं. आणि जर असं केलं तर होतं काय, तर अनेकदा असं दिसतं ना आपल्याला की अमुक औषधाने अनेकांचं पोट साफ होतं पण माझं मात्र होत नाही, किंवा त्याला ते 2 चमचे चूर्ण घेतलं की चांगलं खळखळून जुलाब होतात, पण मला मात्र 4 चमच्यानेही काहीच होत नाही. असे जे अनुभव आपल्याला येत असतात याचं कारणच असं आहे की आपल्याला नेमकं पोट साफ करणारे कोणत्या प्रकारचं औषध हवंय हे तुम्हाला माहिती नसतं किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घेतलेलं नसतं. आणि म्हणूनच पोट साफ करणारी औषधी नेहमी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत, जेणेकरून ह्या 4 प्रकारांपैकी कुठलं औषध तुमच्यासाठी सोयीस्कर आहे किंवा कुठलं औषध तुमच्यासाठी आत्ताच्या कंडिशनला योग्य आहे हे ठरवता येईल. असो तर आज इथेच थांबतोय. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. याबद्दल तुमच्या काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.